जिथून 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरेंची सभा झालेली आहे. थेट नाशिकला जाऊया. आपण जर विचार केला तर या नाशिकच्या संदर्भात काही विवाद देखील या ठिकाणी झाले आहेत. विशेषतः आपण जिथे साधुग्राम करतो त्या साधुग्रामवर झाडं तोडण्याच्या संदर्भातला एक विवाद उभा झाला. पहिल्यांदा तर काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या की कोणीतरी मला विचारलं, का म्हणाले तुमच्या नाशिकमध्ये तुमची महानगरपालिका ज्या झाडांखाली सीतामाई बसली होती ते झाडं तोडायला निघाली. अरे मी म्हटलं बाबा कोणी सांगितलं तुला? यामध्ये जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही जी जागा आहे या जागेमध्ये साधुग्राम आपण करतो. 1993 पासून रिझर्वेशन आहे. 3 लय केलं, 15 लय केलं, आताही आपण करणार आहोत. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे 2002 साली माझ्याकडे आत्ता ठराव आहे. 2002 साली महानगरपालिकेने ठराव केला होता ही जागा ॲक्वायर करायचा. किती पैसे लागणार होते माहिती आहे? तेव्हाच्या किमतीप्रमाणे 7 कोटी रुपयात ही 54 एकर सगळी जागा ही ॲक्वायर होणार होती. ठीक आहे, राज्यकर्त्यांना वाटलं नाही, त्यांनी केली नाही. त्यानंतर आपण जर या साधुग्रामच्या जागेचा विचार केला तर आता माझ्याकडे 2 गुगल मॅप आहे. हा गुगल मॅप आहे, हा 2014-15चा गुगल मॅप आहे. इथे कुठे झाडं आपल्याला दिसतात का बघा. कोणीही गुगलवर जाऊन हा मॅप काढू शकतो. हा 2014-15चा गुगल मॅप आहे आणि हा 2020-21चा गुगल मॅप आहे आणि त्यानंतर 25चा हा 2023-24चा गुगल मॅप आहे. याच्यामध्ये आपल्याला ती सगळी झाडं दिसतात. ही जी झाडं आहेत ना या ठिकाणी लागलेली, ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्षारोपणाचा आपण निर्णय केला आणि त्याआधी आपल्याकडे आपण ज्यावेळेस जागा शोधून काढल्या कुठे वृक्षारोपण करायचं आहे, नाशिक महानगरपालिकेत आपली सत्ता होती. आपल्या लोकांनी निर्णय केला की या ठिकाणी वृक्षारोपण करायचं, रिकामी जागा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं. तीही वृक्ष आहेत, त्यातली काही मोठी जुनी वृक्ष आहेत, काही आपण वृक्षारोपण केलेली आहेत आणि काही झुडपं आहेत. पण मी तेवढंच सांगून तुम्हाला थांबणार नाही. माननीय राजसाहेब, उद्धव साहेब हे या ठिकाणी येऊन गेले. या महानगरपालिकेवर ज्यावेळेस त्यांचं राज्य होतं त्यावेळी 16/4/2016 हा महानगरपालिकेचा ठराव आहे. 16/4/2016 राजसाहेब आपले महापौर होते, आपली महानगरपालिका होती आणि त्या ठिकाणी काय म्हटलंय, 54 एकर जागा विना वापर पडून आहे. त्याच्यावर खुले महानतळ, मनोरंजन, सर्कस, खेळाचं मैदान, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव या सगळ्या करता आणि मग चौपाटी, नवीन नर्सिंग कॉलेज या सगळ्या करता याचा उपयोग करून यातनं पैसे महानगरपालिकेला कमवता येतील म्हणून कमर्शियल उपयोग करण्याकरता माननीय राज ठाकरे साहेब महानगरपालिकेत आपली सत्ता असताना 16/4/2016 रोजी तुम्ही हा ठराव केला. त्यानंतर आमची सत्ता आली. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कमर्शियल वापर नाही केला. आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली आणि झाडं लावून त्या ठिकाणी त्याला हिरवगार केलं. आणि आज पुन्हा एकदा सांगतो, गिरीश भाऊंनी सांगितलंय आम्हाला कुठली मोठी झाडं तोडायची नाहीत. काही झुडपं आहेत, ती झुडपं त्या ठिकाणी तोडायची आहेत. पण त्याही संदर्भात आता उच्च न्यायालयामध्ये केस चाललेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल आम्हाला मान्य असेल. आम्ही झाडं लावणारी लोक आहोत. मी गिरीश भाऊंचं अभिनंदन करेन. 20,000 अशी झाडं गिरीश भाऊंनी आणली की जी 3 वर्षाची 5 वर्षाची झाडं आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये ज्या ठिकाणी झाडं लागली आहेत तिथे जाऊन भेटल्यानंतर असं आपल्याला वाटेल की 20 वर्षापूर्वी हे वन लावलं आहे का, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी काम केलंय. आणि म्हणून कुंभमेळा तर करायचा आहे, पण या ठिकाणी हे जे डावे लोक आले आहेत, हे जे लोक या ठिकाणी सांगतायत की साधू येऊन या ठिकाणी चिली मोडतात,
त्यांना आमच्या धर्माबद्दल माहिती नाही, त्यांना आमच्या संस्कृतीबद्दल माहिती नाही, त्यांना सनातनबद्दल माहिती नाही, त्यांना हे माहिती नाही. अरे अनादी काळापासनं या नाशिकच्या तीरावर या ठिकाणी कुंभमेळा होतो. हा कुंभमेळा हा केवळ काही लोकांचा उत्सव नाही आहे. हा कुंभमेळा संस्कृतीचं दर्शन आहे. जी संस्कृती अति प्राचीन अशा प्रकारची संस्कृती आहे, त्याची प्राचीन संस्कृतीचं दर्शन म्हणजे कुंभमेळा आहे. आणि तुमच्यासारखे किती लोक आले तरी हा कुंभमेळा बंद पडणार नाही. अरे औरंगजेबाने प्रयत्न करून पाहिला, तो कुंभमेळा बंद करू शकला नाही. आणि आता कोणत्या औलादी आल्या त्या सांगतात अकबराने कुंभमेळा सुरू केला. त्या औलादींना सांगतो, अरे जेव्हा अकबराच्या बापाचा बाप बापाचा बाप बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हाही याच नाशिकमध्ये या ठिकाणी कुंभमेळा होत होता. त्यामुळे अशा प्रकारच्या नालायकांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता आज आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. बंधू भगिनींनो, ही जी हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत, आपण बघा या ठिकाणी 1300 कोटी रुपयाचे आपण 8 पुलांचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. राष्ट्रीय महामार्गाचं 2700 कोटी रुपयाचं काम घेतलंय. एसटीपीचं अजून वेगळ्या प्रकारे 1483 कोटीचं काम घेतलंय. सिवरेजचं 217 कोटीचं काम घेतलंय. या ठिकाणी घाटांचा विस्तार 2.5 किलोमीटर पर्यंत आपण करतोय. रामकाल पथ, खऱ्या अर्थानं हा जो रामकाल पथ ज्या प्रकारे आपण तयार करतो आहोत, मी तुम्हाला सांगतो पुढच्या काळामध्ये लोक आज नाशिकला येतात, त्या ठिकाणी काळाराम मंदिर पाहतात, पंचवटी पाहतात, पण खऱ्या अर्थानं इथला इतिहास त्यांना समजत नाही. हा रामकाल पथ अशा प्रकारे आपण करणार आहोत की खऱ्या अर्थानं रामायण प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे का, अशा पद्धतीनं लोकांना वाटेल. अशा प्रकारचं काम आपण करणार आहोत. यासोबत आपण नाशिक पोलिसांना देखील 364 कोटी रुपये शहरामध्ये, 122 कोटी रुपये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दिले आहेत की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत. आणि साधू ग्रामची जागा देखील 2400 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी आम्ही ॲक्वायर करणार आहोत. आणि आज तुम्हाला शब्द देऊन जातो, या जागेचा आम्हाला कमर्शियल उपयोग करायचा नाही, ही जागा आम्ही खुलीच ठेवणार आहोत. या ठिकाणी ही जागा एक प्रकारे लंग म्हणून या ठिकाणी आम्ही करू, अशा पद्धतीचा आपण एक निर्णय घेतलाय. आणि त्यासोबत महावितरणच्या माध्यमातून या नाशिकमध्ये